Hey everyone, welcome back to my YouTube channel. So today I am making this video on the topic of hair fall. जर तुम्हाला पण खूप हेअर फॉल होत असेल किंवा तुमचे हेअर्स रॅपिडली ग्रोथ होत नसेल तुमच्या हेअर्सची किंवा केसात खूप डॅन्ड्रफ होत असेल तर आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. कारण मी आज तुम्हाला एक असा रामबाण उपाय सांगणार आहे की जो तुमच्या हेअर ग्रोथसाठी आणि हेअर फॉलसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरेल आणि तुमची हेअर ग्रोथ खूप जास्त रॅपिडली होऊ शकते. कारण मी स्वतः ते यूज करते आणि माझी हेअर ग्रोथ खूप जास्त रॅपिडली होते. माझ्या नेल्सला आणि माझ्या हेअर्सला खूप जास्त आधीपासूनच ग्रोथ आहे. सो मी जे ट्राय केले ते मी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सांगत असते. सो हेअर फॉल, डॅन्ड्रफ हे खूप जास्त कॉमन प्रॉब्लेम्स आहेत जे की तुम्हाला त्या प्रॉब्लेमची डील करायला लागतात. तर आपल्याला जास्त काही नाही, फक्त 1 किंवा 2 ऑनियन लागणार आहेत. कारण तुमचे हेअर्सची लेंथ बघून तुम्ही ऑनियन चूज करू शकता. माझ्या हेअरसाठी मी 2 छोटे ऑनियन घेते. तुमचे हेअर जर खूप जास्त लॉंग असतील तर तुम्ही 2 किंवा 3 ऑनियन्स यूज करू शकता. तर मी ते 2 ऑनियन्स घेते अकॉर्डिंग टू माय हेअर लेंथ. पहिले मी ऑनियन्सचे छिलके वरचे काढून घेते. बट इथे तुम्हाला रेड ऑनियन्सच यूज करावे लागतील. ऑनियन्स छोटे छोटे कट करायचे. तुमच्या मिक्सरमध्ये जेवढे ब्लेंड होऊ शकतील तेवढे कट करायचे. बेनिफिशियल फॉर युअर हेअर ग्रोथ. आणि जर तुमचे ग्रे हेअर्स असतील तर त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी, हेअर्स जास्त व्हाईट होत असतील तर ते थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही या सिरमचा यूज करू शकता. तसंच इट विल हेल्प यू टू मेंटेन युअर हेअर हेल्थ अँड ऑल्सो इट विल मेक युअर हेअर मोर स्ट्रॉंगर. सो डोंट वेस्ट युअर मनी ऑन केमिकल प्रोडक्ट्स. सो हे नॅचरली तुम्ही जेवढं काही करू शकता तुमच्या हेअर्ससाठी, स्किनसाठी तेवढं चांगलं आहे. सो जर घरात एवढा चांगला रामबाण उपाय असेल तर वाय आर यू वेस्टिंग युअर मनी ऑन केमिकल प्रोडक्ट्स. तर मी सगळ्या ऑनियनचा ज्यूस इथे सेपरेट केलेला आहे. तर यामध्ये मी आता विटॅमिन ई कॅप्सूल ॲड करणार आहे ज्याने तुमचे हेअर खूप शायनी होतील. तुम्हाला जर नसेल ॲड करायचं तर तुम्ही हे स्किप करू शकता. आणि जर तुम्हाला जर स्मेलचा प्रॉब्लेम असेल, ऑनियनचा स्मेल तुमच्या केसांना येईल ह्याची जर काळजी असेल तर तुम्ही त्यामध्ये ऑइलसुद्धा ॲड करू शकता. लाईक तुम्ही कोणतं ऑइल यूज करता ते तुम्ही ॲड करू शकता. कोकोनट ऑइल और समथिंग लाईक दॅट. तर मी ते 2 ई विटॅमिन कॅप्सूल यूज केले आहेत. पूर्ण हेअर्सवरती अप्लाय करायच्या आधी तुम्ही हे तुमच्या कानाच्या बॅक साईडला थोडंसं अप्लाय करून टेस्ट करू शकता. तुम्हाला जर इचिंग वगैरे होत नसेल, इरिटेशन होत नसेल, काही प्रॉब्लेम होत नसेल तर तुम्ही गो ऑन. यू कॅन अप्लाय इट बाय युजिंग कॉटन. आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट, डोंट स्टोअर इट बिकॉज यू नीड टू यूज ऑलवेज फ्रेश ऑनियन ज्यूस. So now you can apply it like this. Apply it on roots of your hairs. तर तुम्ही असं कॉटनचा यूज करून तुमच्या हेअर्सच्या रूट्सवरती हे सिरम अप्लाय करू शकता अँड लीव इट फॉर 30 minutes. हे सिरम लावून झाल्यावरती तुम्ही
तुमच्या केसांचा मसाज करू शकता. मसाज फॉर 5 to 6 minutes only, and then you can wash it. Wash it by using your shampoo. So I personally use Sensilk shampoo for my hair wash. तुम्ही जो कुठला शॅम्पू यूज करता तो शॅम्पू तुम्ही यूज करू शकता हेअर वॉश साठी. आणि ही मेथड आहे जी तुम्ही वीकमधून 2 किंवा 3 वेळा फॉलो करा. कारण जर तुम्ही रेग्युलरली फॉलो नाही केलं तर तुम्हाला बेटर रिझल्ट बघायला नाही मिळणार. सो तुमचे आत्ता जर तुम्हाला हेअरफॉल जास्त होत असेल आणि तुम्हाला आत्ता पुरता जर तुमचे हेअरफॉल थांबवायचं असेल तर तुम्ही 3 महिने किंवा 2 महिने हे यूज करू शकता. हे सिरम तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. बट जर तुम्हाला रेग्युलर जमत असेल तर तुम्ही रेग्युलरली सुद्धा वीकमधून 2 किंवा 3 वेळा हे सिरम अप्लाय करू शकता. कारण तुमचा हेअरफॉल थांबेल, तुमचा डॅन्ड्रफ सुद्धा जाईल आणि तुमची हेअर ग्रोथ सुद्धा खूप जास्त रॅपिडली होईल. सो ट्राय टू यूज इट 2 or 3 times in a week. सो दॅट्स ऑल अबाउट इट. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि इफ यू आर न्यू टू माय चॅनल देन सबस्क्राईब टू माय चॅनल, बिकॉज मी असे हेअर केअर, स्किन केअर, ब्युटी याबद्दलचे व्हिडिओज पोस्ट करत असते. सो सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप ग्लोईंग अँड कीप ग्रोईंग. बाय.